हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशात? आय होप सो नक्कीच मस्त असाल. मस्त राहा, स्वस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजच्या फुल व्लॉगसुद्धा बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. तर आज आपण पाहणार आहोत कॅबेज पॅनकेक्स. कॅबेज पॅनकेक म्हणण्यापेक्षा आपण मिक्स व्हेजिटेबल पॅनकेक्स म्हणू शकतो. एकदम असं झटपट होणारा ब्रेकफास्ट आहे. छोट्या मुलांना टिफिनमध्ये पण तुम्ही देऊ शकता आणि मोठे पण याला खाऊ शकतात. असं नाही की छोटेच मुलं खाऊ शकतात. खूप छान टेस्टी होतात हे. तर बघा इथं आणि म्हणजे टेस्टी होतात ते गोष्ट तर वेगळीच आहे आणि याच्यामध्ये अनहेल्दी काहीच नाही. सगळे व्हेजिटेबल्स आहेत आणि हेल्दी फूड आहे. त्यामुळे छोटे मुलं, म्हातारे लोकं किंवा म्हणजे नॉर्मल लोकंसुद्धा याला खाऊ शकतात. तर बघा इथं ना मी मिक्स व्हेजिटेबल्स घेतले. ते व्हेजिटेबल्स काय काय घेतले ते बघू आपण. तर इथे ना मी घेतलेला आहे पत्तागोबी, गाजर, हिरवी मिरची, सिमला मिरची आणि कांदा. हे सगळे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. तर बघू शकता इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटीनुसार घेऊ शकता. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. मला जेवढे करायचे होते त्या हिशोबाने मी इथं व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. तर बघा इथं ह्या भाज्यांना ना छान असं वॉश करून सगळ्या भाज्या छान असं कापून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सगळ्या भाज्या वन बाय वन सगळ्या वॉश करून कापून घेतलेल्या आहेत. कॅबेज तुम्हाला वॉश करताना दिसलेलं नाही, कारण की त्याला मी वेगळीकडे बेसिंगमध्ये वॉश केलेला होता, म्हणून तुम्हाला इथं दिसलेलं नाही. पण इथं सगळ्या भाज्या मी वॉश केल्या आहेत आणि छान अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत. आणि गाजर जो असतो ना त्याला आपल्याला बारीक कापायचं नाही आहे, त्याला ना किसनीनं छान असं किसून घ्यायचे. तर बघा मी ही किसणी घेतली. तिच्यामध्ये 3 प्रकारचे आहेत, एकदम बारीक, मीडियम आणि एकदम मोठं. तर मी मीडियम याच्याने छान असं गाजरला किसून घेतले आहेत. तर बघू शकता इथं छान बोलता बोलता आपले व्हेजिटेबल सगळे कट करून झालेले आहेत. किती छान दिसत आहेत ना. तर चला आता याला तर इथे ना भाज्या काप केलेल्या एका बाउलमध्ये छान असं घेऊ. सगळ्या भाज्या एका बाउलमध्ये घेऊ आपण आणि या भाज्यांना ना छान असं हाताने मिक्स करून घेऊया, जेणेकरून मध्ये पत्तागोबी खाली आणि गाजरवर असं नको व्हायला, म्हणून सगळ्या भाज्या एका बाउलमध्ये काढून सगळ्या भाज्यांना छान असं मिक्स करूया. आणि त्यानंतर ना क्वांटिटीनुसार आपण यामध्ये बेसन पीठ आणि तांदूळचं पीठ ॲड करूया. तर बघा इथं मी सगळ्या भाज्या एका बाउलमध्ये काढलेल्या आहेत आणि आता यामध्ये मी जे बेसन पीठ वगैरे घेते त्याची क्वांटिटी सांगते की ते मी किती प्रमाणात घेतलेले आहे. तर इथे ना पीठ ॲड करण्याच्या अगोदर ना मी थोडासा चिली फ्लेक्स आणि जिरा ॲड केलेला आहे, बघू शकता तुम्ही इथं. तर कसं आहे, चिली फ्लेक्सने आणि जिऱ्याने ना खूप छान असं टेस्ट येतं, त्यामुळे मी चिली फ्लेक्स ॲड केलेलं आहे. तर कसं आहे ना, चिली फ्लेक्स आणि जिरा हे ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि अवॉइड करायचं असेल तर अवॉइड करू शकता. पण मला इथं वाटलं की मी टाकावं म्हणून, छान वाटेल असं, तर मी इथं ॲड केलेलं आहे आणि खरंच टेस्ट पण खूप छान लागलेली होती. तर बघा हे चिली फ्लेक्स आणि जिरा ॲड करून झालं आणि त्यानंतर ना मी इथं आपल्या चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड करून या भाज्या अजून एकदा छान असा मिक्स करून घेतले आणि त्यानंतर ना इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बघा बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ किती क्वांटिटीमध्ये घेतलं ते तुम्हाला सांगते मी. तर बघा इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. कसं आहे, तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं असतं, त्याच्याने छान असं क्रिस्पी होतात. आणि तुम्हाला जर तांदळाचं पीठ नाही ॲड करायचं असेल, जर वेळेवर तुमच्याकडे तांदूळचं पीठ अवेलेबल नसेल आणि तुमच्याकडे बारीकवाला रवा ॲड असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये टाकू शकता. खूप छान असं टेस्ट लागते रव्याने पण. पण इन केस माझ्याकडे आता तांदळाचं पीठ अवेलेबल होतं, त्यामुळे मी तांदूळचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. तर बघा याला ना छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे याचं कन्सिस्टन्सी घेतलेली आहे मी. तर बघू शकता इथं कसं आहे ना, तुम्ही स्पूननी वगैरे सुद्धा मिक्स करू शकता, पण मी तर इथं हातानेच मिक्स केलेलं आहे. कसं आहे ना, हाताने एकदम छान असं मिक्स होतं. तर बघा इथं ना आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं रेडी आहे पॅनकेक बनवण्यासाठी. तर बघा इथं ना जे आपल्याला पॅनकेक्स बनवण्यासाठी पॅनकेक बनवण्यासाठी जे पॅन लागतं ते माझ्याकडे तर अवेलेबल नव्हतं. जे आपल्याकडे नॉनस्टिक तवा पॅन आहे, डोसा पॅन, त्याच्यावरच मी बनवलं आहे. तुमच्याकडे ते असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता. अदरवाईज तुम्ही ह्या नॉनस्टिक पॅनवर सुद्धा बनवू शकता, याच्यावरही छान होतं. तर इथं तवा छान असं गरम झालेला आहे आणि त्यावर ना मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. तेल थोडंसं जास्त ॲड करायचं आणि त्यानंतर ना आपण हे पीठ टाकून घेऊ.
एका बाजूने छान असं शिजलं की त्याला आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं 4 ते 5 मिनटं ना कमी गॅसवरती छान असं भाजून घेऊ. तर बघा इथं ना दोन्ही साईडने मी छान असं शेकून घेतलेलं आहे. आता हे झालं, आता याला आपण काढून घेऊ आणि यानंतर ना दुसरं बनवायला आपण. तर बघा अशा प्रकारे ना आपल्याला सगळे पॅनकेक्स असे 1 बाय 1 सगळे असे बनवून घ्यायचे आहे. तर बघा इथं मी दुसरं पण पॅनकेक बनवायला घेतलेला आहे. तर कसं आहे ना याची टेस्ट खरंच खूप छान लागते आणि ना छोट्या मुलांसाठी तर खूप छान असा ब्रेकफास्ट आहे किंवा टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही स्कूलला वगैरे देऊ शकता, कारण खूप छान टेस्टी लागतात आणि हेल्दी पण आहेत. असे कुठलंही म्हणजे कोणत्याही प्रकारे नॉन हेल्दी असं नाही आहे, खूप हेल्दी आहेत. जे भाज्या छोटे मुलं खात नाहीत ते आपण यामध्ये छान असं बारीक कट करून टाकलं तर त्यांना समजत पण नाही की यामध्ये कोणत्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि काय म्हणून. तर अशा प्रकारे आपण त्यांना हेल्दी फूड देऊ शकतो. आपण काहीतरी असं वेगळं वेगळं ट्राय केलं तर छोटे मुलं खूप आवडीने असं खातात. तर बघा इथं सगळे असे 1 बाय 1 मी पॅनकेक्स बनवून घेतलेले आहेत. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.